व्हिडिओच्या एंडिंग मध्ये तुम्हाला थोडंसं दाखवतो शिवानी मला काय काम लावलं. लय आवड काम. बकेट येत नाही म्हणजे मला, मग बकेट उचलायला आज वरती. थैंक यू धन्यवाद बहुत सारा आपको मेरा काम सबस्क्राईब करा. माझं काम करण्यासाठी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. शिवानी म्हणती 70,000 77,980 रुपयाचं फ्रीज घ्यायचे. वा वाव एसी बीसी मस्त. आईस मेकर आहे ते. हेड लागले का? लाल लाल घे ते कच्चे कच्चे घेऊ. ला थोडे हे टाक. लाल लाल पाहून टाक ना ते. हे लागते ते काय संपत नाही. और कुछ 30 रुपये पावशे. कोणती पाहिजे? 15 बस रुपये पावशे. असं ना पहिली तिखट आहे का मामाला? तिखट आहे ते फिक्की आहे. मजा आहे बरं गोळा आणि ते मम्मीला घ्यायचे ना. तुम्हाला दिसते मम्मी इथं. आता मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मम्मीला शुगर चेक करायचं आहे, तरी बी मम्मीने काहीच मनावर घ्यायचा विषय नाही. आता मला सांगा, म्हणून मी विचार केला की तिला चहा नाही द्यायचा शुगर म्हणून, तिला काही म्हणजे जास्त गोड वस्तू द्यायच्या नाही. तर तिने काय केलं तुम्हाला सांगतो. तिने काय केलं माहिती का? तिने शिवानीला आणून दिलं दूध आणि स्वतः चहा कर म्हणते तिला. अरे मग बगर साखराचा चहा प्यायचा आहे ना तू. मग कसं होईल? शुगर कसं कंट्रोल होईल तो? मग चक्कर यायला लागली तुला म्हणजे शुगर वाढतो तुझा. मग चल आपण चेक करू. चल चल ना चल ना. जेवायला नाही, जेवण केलं आम्ही, खिचडी खाल्ली मित्रांनो. आणि तुम्हाला सांगतो आता त्या बिचारा कूलरला ना नीट केलंय. ते पाणी अजून हल्लं, त्यात एक मोटर आणून टाकली तेव्हा ते जरा वाजायला लागलं बरोबर. बघा हे दोन नवीन आपल्या व्हिडिओमध्ये नवीन सामील झालेले आहेत. आता नवीन हिरोईन मम्मीची आणि आईची बदली झालेली आहे. आता त्यांना आपण मम्मीची आणि शिवानीची बदली झालेली आहे. आता शिवानीच्या जागेवर शिवांश नावाचे हे आलेले आहे आणि हे आहे मॉम्स नावाची मम्मी. तर हे दोघी जणी नवीन आता व्हिडिओमध्ये आलेले आहेत. बघा तुम्हाला कसं दिसतंय, कसं कमेंटमध्ये सांगा. सांगा बरं कमेंटमध्ये कशी वाटते ते दोघी जणी. तुम्हाला जिमला जायची गरज आहे? मग तुला बी जिमला जायची गरज आहे दोघीला. तुला वजन वाढवायला आणि तिला वजन कमी करायला. त्यामुळे कसं प्लस मायनस तुम्हाला करावं लागेल. हे बघा मी सगळं ड्रेसिंग केलेली आहे. हे बघा फुल स्क्रीन मध्ये आहे तुम्हाला. हे खाली साडी आहे, खाली जीन्स आहे, हे असा वेगळा पोशाख मारलेला. हे टी शर्ट आहे ना मित्रांनो. हे टी शर्ट माझंवालं होतं हो. आणि हे जे आहे ना हे रेणुकाचं आहे. अचानक मध्ये घरात कोणी यायला पाहिजे. आपण मित्रांनो लग्न करा पण विचार करून करा. मी याच्या आधी किती बी साखर खाऊ शकत होतो. आता तिला शुगर झाली अशी वाटतंय फक्त. तर ही म्हणते मला बी साखर खाऊ नका, तुम्हाला बी शुगर असं म्हणून. तुम्हाला साखर असली तर मग मला बरोबर येते ते बी. नको नको हे नको फाडू. तुला जाऊ ते घालत नाही, ते घालत नाही मी. बरं झालं. नाही खाऊ नका साखर. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं सकाळच्या मॉर्निंग रुटीन मध्ये. म्हणजे आज व्हिडिओ शूट झालेला आहे आणि इकडे आहे नको
तर आता जायचं आता बाहेर, म्हणजेच मला जायचं दुकानावरती. दुकानावर जायसाठी मी झालो तयार. मला चला दुकानावर जावा. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं बोललो होतो की मम्मीला समजून सांगा, मम्मीला समजून सांगा. मम्मीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मम्मीने काही समजून घेतली नाही ती गोष्ट. परत मम्मीने तेच केलं. मम्मी सकाळी उठली आणि डायरेक्ट गायब झाली. माझ्या आधी सगळ्यात आधी म्हणजे दुकानावरती गेली ती. तिला वाटलं की आता ब्लड टेस्ट करायला लागेल. तिला एवढी भीती का वाटते मला ते समजत नाही ब्लड टेस्ट करायची. ती डायरेक्ट गायब झाली. तुला माहित नाही मम्मी गेली? हा माहिती, सकाळी गेली. कारण शिवानी जागी होती, मी जागा नव्हतो, मी झोपलो. मी आत्ता उठलो, आता वाजले सकाळचे 11:30. तर मी म्हणलं थोडा व्हिडिओ घेऊन टाकावा. काल तिने एवढी मस्ती केली, मस्त आमचं एकदम फ्रीली वातावरण चालू होतं. आणि ती पण होती त्याच्यात सामील. पण तिला मी म्हणलं ती गोष्ट ऐकतच नाही. एक वेळेस ही तरी तयार झाली रक्त काढायसाठी, तयार आहे का नाही? हे फक्त हा म्हणजे वरून नंतर परत तिला भीती वाटते. आता मलाच काही समजत नाही ती काय करावं काय नाही. आता बघू. आता दुकानावर जायचं आहे मला. म्हणलं चला आपण जाऊया, बघूया काय नाही तिकडे जाऊन. आता बघतो मी, कारण तिथं ऐकायला तयार नाही. मित्रांनो काय सांगू तुम्हाला, मी एवढं डोकं लावलं ना आता. आपण कालच म्हणलं होतं, त्या पण म्हणल्या होत्या हा येतोय मी काल, आज येईन म्हणलं. काल म्हणली होती ती, परत आता सकाळ तिने काय केलं, डायरेक्ट कुठून निघून गेली. तिला माहिती आता हा सकाळ मला पकडणार आणि रक्त चेक करणार. परत काय म्हणतात माहिती का, मग दोघा मुलींमध्ये भेद करतात. मग काय म्हणतात की मुलगा आमच्याकडे लक्ष देत नाही, मुलाचं लक्ष नसतं, कोणाला दुःखाचं काय होतं त्याचं लक्ष नसतं, त्याचं ध्यान नसतं, असं म्हणलं जातं. आता मी म्हणालो 3 दिवसापासून चल ब्लड टेस्ट करायला, तर ती काही यायला तयार नाही. त्याला मी काय करू शकतो सांगा बरं. आता मी सोबत घेऊन जायला तयार तरी तिला सकाळी तिला माहित होतं. मी रात्री म्हणलो की तू एक काम कर, सकाळी आवर, आपण 2 जण जाऊ, तू हे करून घेऊ. तर मी बोलतो त्याला इकडं, पण ते पण जमत नाही. डायरेक्ट गायब झाली. आता सकाळी उठून डायरेक्ट गायब. काय बोला सांगा बघा. तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंटमध्ये. आणि मी आता व्हिडिओ इथंच एंड करतो. हा व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे, पण चालतंय. काल आम्ही भरपूर सारी शॉपिंग केली, ते पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. परत गोळा खाल्ला, फिरलो, बाजारला गेलो आम्ही, सामान आणलं दोघं जणांनी. बाहेर तर एवढं व्हिडिओ तिथं म्हणजे ऊन पडले, उन्हामुळं असं वरती कॅमेऱ्यात म्हणजे उन्हाचा विषय असं झालं की उन्हामुळे काही सुधारत नाही. त्यामुळं जिथं व्हिडिओ काढता शक्य होईल तिथं व्हिडिओ काढला. आणि त्या फ्रीजचा विषय पण असा आहे की आमचं फ्रीज पूर्णतः बंद झालेलं आहे, म्हणून फ्रीज बघायसाठी गेलो होतो. तर बघू आपण. मी एक हायरचा फ्रीज बघितलेला आहे, मस्त आहे. 220 काहीतरी लिटरचा आहे फ्रीज. तो पण फ्रीज छान आहे. तर तो फ्रीज बघितला आहे. बघू आपण घेऊया. चालू आहे आता म्हणजे घ्यायचाच आहे फ्रीज. 1-2-4 दिवसामध्ये जो फ्रीजचं काम होऊन जाईल, हे का नाही. हां, तर बघणं चालू आहे. आणि आमचा पहिला होता सॅमसंगचा, तर तो फ्रीज गेला कमीत कमी 2 वर्ष, 1-1.5 वर्षापासून बंद आहे. तो फ्रीजच खराब झालेला आहे. पण आता हे लक्ष देत नाही घरामध्ये, म्हणजे लक्ष नसतं की हे वस्तू पाहिजे आपल्याला, ती वस्तू घ्यायची आहे काय, काही नसतं. फक्त काय सांगू तुम्हाला मी, आता लई वेगळी कंडिशन तिथं एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करेल. तर बाकी आता मी व्हिडिओ ते संपवतो. बस तुम्हाला मी आता लास्ट एंडिंगचा एक अलविदा गुड बाय द्यायला आलो. काल रात्री लाईव्हला आलो. लाईव्हला भरपूर मजा आली, भरपूर मजा केली. आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला सांगतो लाईव्हला जाईन ना, तर एक पोस्ट टाकेल, त्यानंतर लाईव्हला जाईल मी. आणि मग बोलू आहे का नाही. अचानकच आलो होतो आम्ही लाईव्ह, अचानक आलो होतो लाईव्हला. आणि त्यात काय झालं माहिती का, एक लाईव्ह ना माझ्याकडनं डिलीट झालं चुकून. म्हणजे 2 लाईव्ह झाले ते नेटवर्क प्रॉब्लेममुळे. एक लाईव्ह काय झालं, कट करावं लागलं मला. मी म्हणलं कट करून टाकावं लाईव्ह, म्हणजे एक क्लिअर दिसत नव्हतं. आणि नंतर दुसरं लाईव्ह केलं तर ते क्लिअर झालं, कारण थोडं रिचार्ज मारलं होतं, माझं रिचार्ज संपलं होतं, त्यामुळे ते ब्लर होतं सारखं. मग सेकंड लाईव्ह गेलं, तर रिचार्ज मारल्यानंतर सेकंड लाईव्ह गेलो. तर ते काय झालं, 2 लाईव्ह झाले. ते 2पैकी जे क्लिअर लाईव्ह होतं तेच माझ्याकडनं डिलीट झालं, आणि जे ब्लर होतं तेच राहिले गेलेलं आता. तर थोडं ॲडजस्ट करून घ्या, बाकी काही बोलणार नाही आता. व्हिडिओ आता इथे संपवतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. काळजी घ्या सगळेजण. उन्हाळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि व्हिडिओला सपोर्ट करत जा. आता तुम्ही मला सहयोग सपोर्ट करत नाही मित्रांनो. तुम्हाला काय सांगू मी, हालत सध्या खूप डेंजरस कंडिशन चालू आहे. काय म्हणते काय सांगा तुम्हाला, जिथं सत्याची बाजू येऊन मांडल्या जाते का तिथं कधीच उभा नसतं राहत. आणि मी जर कोणाला काही म्हणलो ना तर लई रिकामा बावाल होऊन जाईल, बाकी काही नाही. हां, गप बसलेलं बरं. चला तर भेटतो तुम्हाला का नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. आता मला तरी वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये काहीच नसतं, आडाम व्हिडिओ चालू आहे फक्त, काहीच नाही.
फक्त आपण बाहेर गेलेलो आहे सगळं काही बघा दाखवलंय तुम्हाला त्यांना आपण. कसं. आणि हिने डायरेक्ट 1.5 लाखाचं फ्रीज काढलं मित्रांनो. 1.5 लाखाचं एक बघितलं आणि 77,000 काहीतरी 900चं फ्रीज होतं, म्हणजे 78,000 फ्रीज होतं. ते फ्रीज मॅडम फ्रीज मागायला लागली मला, ते तसं फ्रीज घेऊ म्हणे आपण. म्हणजे डबल डोअर, डबल नाही 4 डोअरचं फ्रीज आहे ते मोठं. मी पण बसले असते त्यात माहिती का. डबल डोअरचं एवढं मोठं फ्रीज आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हिडिओ बघा आता दिसेल तुम्हाला, म्हणजे बघितला असेल तुम्ही कदाचित. पुढे जाणार आहे सॉरी, असं म्हणजे घुमून फिरून बोललो मी. तर आता मी इथून अलविदा घेतो. भेटतो तुम्हाला का नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. सबस्क्राईब करा डेस्क ब्लॉगला. इथं कुठेतरी सबस्क्राईबचं बटन असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक पण आले पाहिजेत व्हिडिओला. ओके, चला बाय बाय.